नमस्कार, मी रीमा मुळे. मी काउन्सिलर, ब्रेन कोच, हिप्नोथेरपिस्ट आणि NLP मास्टर आहे. ऋग्वेद अकॅडमी नावाने कोथरूड येथे माझं सेंटर आहे. या सेंटरमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज रन होतात. या ॲक्टिव्हिटीजचे आपण सेपरेट इंट्रोडक्शन व्हिडिओज केलेले आहेत. आत्ता आपण त्यातीलच काही ॲक्टिव्हिटीजचे इंट्रोडक्शन घेणार आहोत. तर त्यातील आपण NLP आणि हिप्नोथेरपिस्ट याचे इंट्रोडक्शन आज घेणार आहोत. तर ह्याचं इंट्रोडक्शन सुरू करायच्या आधी मी तुम्हाला आपल्या बॉडीची एक एंडोक्राइन सिस्टीम किंवा आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर थोडक्यात सांगणार आहे. तर आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे तर हे स्ट्रक्चर कसं आहे आणि हे स्ट्रक्चर जर बिघडलं तर काय होतात. हे स्ट्रक्चर जर बिघडलं तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. प्रॉब्लेम्स म्हणाल तर आपले हेल्थ इश्यू आहेत, आणखी आपले मनी इश्यू म्हणजे आर्थिक समस्या आहेत, त्याच्याबरोबर आपल्याला येणारा स्ट्रेस, आपल्याला येणारा ताण तणाव, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी किंवा त्यातून उद्भवणारे बऱ्याच मोठ्या प्रकारचे आजार, तसेच आपला कॉन्फिडन्स लो असणे किंवा फिअर, भीती वाटणे किंवा कुठल्याही गोष्टीसाठी योग्य निर्णय न घेता येणे, असे खूप सारे प्रॉब्लेम्सला आपण डेली ॲक्टिव्हिटीज किंवा डेली लाईफमध्ये फेस करत असतो. तर हे ॲक्टिव्हिटीज फेस करताना किंवा हे टेन्शन्स, ताण तणाव किंवा हे प्रॉब्लेम्स फेस करताना आपल्याला आपल्या डेली समस्या खूप उद्भवतात. आता यावरती इलाज काय किंवा यावरती उपाय काय, तर यावरती उपाय सांगणार आहे. त्याआधी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं आपली बॉडी कशी वर्क करते किंवा आपला ब्रेन कसा वर्क करतो हे आपण बघणार आहे. जे मी आता तोंडी माहिती देते आहे याचं आपण एक पिक्चर फॉर्ममध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये साईड कॉर्नरला एक चार्ट दिसेल किंवा एक पिक्चर फॉर्म दिसेल, तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर आता थोडक्यात सांगणार आहे मी. आपल्या बॉडीमध्ये सर्वात महत्त्वाचा कंट्रोलर आपण म्हणू शकतो की ब्रेन आहे. ब्रेनमधल्या पेशी म्हणजे त्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो, ह्या आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ब्रेनमधल्या न्यूरॉन्स या 86 मिलियन्स जवळजवळ असतात आणि बॉडीमधल्या पेशी या 60 मिलियन्स असतात. तर हे तुम्हाला एक अंदाजे मी सांगितलेले आहे. सायंटिफिकदृष्ट्या मी जे वाचलं आहे त्याच्यावरनं मी हा आकडा सांगितलेला आहे. तर आता हे 86 बिलियन न्यूरॉन्स जे आपल्या ब्रेनमध्ये असतात तर हे कसे वर्क करतात. आपल्याला काही थॉट्स येतात किंवा आपण काही थॉट्स क्रिएट करतो, तर हे थॉट निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह आहेत यावरून आपल्या सेल्समध्ये किंवा आपल्या न्यूरॉन्समध्ये परस्परांमध्ये कनेक्शन्स होतात. त्या कनेक्शन्सला आपण इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणू शकतो. म्हणजे एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे मॅसेज कन्वे केला जातो. हे मॅसेज कन्वे करणे याला आपण इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणतो. तर हे मॅसेज कन्वे करणे ही प्रोसिजर खूप सेकंदापेक्षा खूप कमी वेळाची असते. तर हे मेसेज कन्वे केल्यानंतर ब्रेनमध्ये आपला हायपोथॅलमस नावाचा जो पार्ट असतो हा पूर्ण कंट्रोलर आपण म्हणू शकतो. हायपोथॅलमसकडे या सेल्सकडनं मेसेज येतात. त्या मेसेजला कन्वेला करणे किंवा ह्या मेसेजला आपण न्यूरोट्रान्समीटर असं म्हणतो. हे न्यूरोट्रान्समीटर जेव्हा हायपोथॅलमसकडे पोचतात तेव्हा हायपोथॅलमस आपल्या पुढं बॉडीमध्ये हे मेसेज कन्वे करतो. तर पिट्युटरी ग्लँड ही हायपोथॅलमसला असिस्ट करते आपण असं म्हणूया. पिट्युटरी ग्लँडच्या मदतीने हायपोथॅलमस आपल्या ज्या बाकीच्या ग्लँड असतात, टोटल 7 ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये असतात, आपण त्यांना 7 चक्राज असंही म्हणतो. तर हे 7 चक्राज किंवा या 7 ग्लँड्सला पुढे मेसेज कन्वे केला जातो. याला न्यूरोपेप्टाईड असं म्हणतात. हायपोथॅलमसकडनं या ग्लँड्सला जेव्हा मेसेज जातो तेव्हा ग्लँड्स थ्रू हा मेसेज आपल्या बॉडी सेल्सला म्हणजे आपल्या शारीरिक पेशींना जातो. या पेशींमध्ये जेव्हा हा मेसेज जातो तेव्हा या मेसेज कन्वे प्रोसेसिंगला हार्मोन्स असं म्हणतात. तर ही थोडक्यामध्ये आपली सिस्टीम आहे की एक थॉट आल्यानंतर तो आपल्या बॉडी सेलपर्यंत कसा जातो ही त्याची जर्नी आहे. की थॉट पहिला ब्रेन सेल्समध्ये येतो, ब्रेन सेल्सवरनं हायपोथॅलमसकडे जातो, हायपोथॅलमसकडनं तो इतर ग्लँड्सला जातो आणि इतर ग्लँड्सकडून तो बॉडी सेल्सला जातो आणि मग बॉडी सेल्स पुढं त्यांचं काम सुरू करतात. तर हे सगळं होतं फक्त एका थॉटमुळे. आपण थोडक्यात म्हणू की एखादा इव्हेंट किंवा एखादी घटना ही आपल्यासमोर घडलेली असते, त्याला आपण तात्पुरतं E1 असं नाव देऊ. आता ही E1 ही आहे तशी आपण ब्रेनमध्ये स्टोअर करत नाही. तर आपला ब्रेन पॅटर्न असा आहे की E1 जी घडते त्याला आपण डिलीट, डिस्ट्रॉट आणि जनरलाइज म्हणजे आपल्या
काही तर्काने किंवा आपल्या काही अंदाजाने किंवा आपल्या थॉट्सने तो इव्हेंट आपण आपल्या माइंडमध्ये सेव्ह करतो. तर या इव्हेंटला आपण E2 असं म्हणू शकतो. हा E2 सेव्ह झाल्यानंतर त्याची आपली काही स्टेट तयार होतात. स्टेट म्हणजेच काय तर आपल्या मनोदशा किंवा आपण मूड्स असे म्हणू शकतो. आता या स्टेट ज्या तयार होतात या स्टेट पुढं हायपोथॅलमसकडे पाठवल्या जातात आणि पुढची प्रोसेस कंटिन्यू होते. तर आता हे स्टेट जर निगेटिव्ह असेल तर आपली पुढची पूर्ण प्रोसेस बिघडते आणि आपल्याला हे असे खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर आजच आपण या E2 किंवा स्टेटवरती काम करणार आहोत. आपल्याकडे काही मिरॅकल्स कमांड आहेत किंवा मॅजिकल कमांड्स आहेत. या कमांड्समुळे आपण तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती वर्क करणार आहे. कारण हे E2 हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पडलेले असतात. आपल्या खूप घटना या जुन्या जरी असल्या तरी तुम्हाला त्या आत्ता आहेत अशा स्पष्ट आठवतात किंवा लाईव्ह चालू असं दिसत असतात. त्यामुळे या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे E2 आपले जिवंत असतात आणि हे E2च आपले कारणीभूत असतात. ह्या स्टेटच आपल्याला कारणीभूत असतात आपल्याला हे प्रॉब्लेम्स क्रिएट करायला किंवा आपल्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स येण्यासाठी. तर आत्ताच आपण हे प्रॉब्लेम्सपासून फेस करायचं आहे आणि या प्रॉब्लेम्सपासून आपल्याला जर दूर जायचं असेल किंवा हे प्रॉब्लेम्स सर्व सॉल्व करायचे असतील तर हे स्टेट बदलणे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे स्टेट बदलण्यासाठी आपल्याकडे काही मॅजिकल कमांड्स आहेत. या कमांड्समुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती वर्क करून या स्टेट्स आपण बदलून देणार आहेत. तर याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.